नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या आहे श्रावणातील तिसरा श्रावणी सोमवार आणि त्याचबरोबर उद्या श्रावण महिन्यामधील नारळी पौर्णिमा आलेली आहे आणि तीही श्रावणाच्या सोमवारी आलेली आहे. श्रावण महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो आणि श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवसाचे विशेष असे वेगवेगळे महत्त्व आहे. श्रावणातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला देवीला समर्पित आहे. नागपंचमीच्या पाठोपाठ लगेच दुसरा सण येतो तो म्हणजे नारळी पौर्णिमा. तर नारळी पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरे करतो. सर्व कोळी बांधव जे आहेत तर ते नारळी पौर्णिमेला समुद्राची पंचोपचारे पूजा करतात. समुद्राला नारळ अर्पण केला जातो. त्याचबरोबर वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी आपण समुद्राला कोळी बांधव नारळ अर्पण करत असतात. यालाच नारळी पौर्णिमा असे म्हणतात. प्रत्येक महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील पौर्णिमेला पौर्णिमा येत असते. पण ही जी नारळी पौर्णिमा आहे ही विशेष आहे. नारळी पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरे करत असतो. प्रत्येक पौर्णिमेचे काही ना काही विशेष महत्त्व असते. तर ही नारळी पौर्णिमा ही उद्या म्हणजेच 19 ऑगस्ट सोमवार रोजी आलेले आहे आणि याच दिवशी आपण रक्षाबंधन देखील साजरे करतो. असे म्हणतात की पौर्णिमे दिवशी माता लक्ष्मी जी असते तर ती भूतलावावर येत असते आणि जो भक्त तिची मनापासून सेवा करत असतो, उपासना करत असतो तर ती त्याच्याकडे आकर्षित होते. त्याच्या घरामध्ये ती येत असते, नांदत असते. तर उद्या आपल्याला कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्यामुळे बघा तुमचे लक्ष्मी जी आहे तर ती तुमच्यावर प्रसन्न होईल. तुमचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल. त्याचबरोबर उद्या आपल्याला मुलांवरून ही अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. हा उपाय केल्यामुळे मुलांवरची वाईट संकटे टळतील. त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होईल. नोकरीमध्ये त्यांना यश येईल. त्याचबरोबर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये येथे या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल. तुमचे सर्व दारिद्र्य नष्ट होईल. त्याचबरोबर आपल्याला उद्या नारळी पौर्णिमा आहे तर नारळाच्या बाबतीत ही एक चूक अजिबात सुद्धा करायची नाही. तर हे जे काही उपाय आहेत ते आपल्याला उद्या पौर्णिमेला करायचे आहेत. पौर्णिमेला आपण जे काही उपाय करतो तर त्यामुळे आपले सर्व दुःख प्रॉब्लेम दूर होतात. लक्ष्मीची आपल्यावर कृपा होत असते. तर आता आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत ते पाहून घेऊया. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल, चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सेमाच कॉर्नर या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्या शेजारी असलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला व्हिडिओ लगेच पाहता येईल. तर उद्या सोमवार 19 ऑगस्ट रोजी आलेली आहे नारळी पौर्णिमा आणि या दिवशी आपण रक्षाबंधन साजरे करणार आहोत. त्याचबरोबर यावर्षी रक्षाबंधनावर भद्राचं देखील सावट आलेलं आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचा जो काही मुहूर्त आहे तो अगदी अवघा थोडाच आलेला आहे. रक्षाबंधनचा मुहूर्त काय आहे, भद्रा किती वेळ आहे याबद्दल संपूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहे. त्यामुळे आपण योग्य वेळेतच भावाला आपल्या राखी बांधायची आहे. तर उद्या आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. जेवढं सकाळी लवकर उठता येईल तेवढं सकाळी लवकर उठायचं आहे. स्नान करायचं आहे. आपल्या घराची आपल्याला स्वच्छता साफसफाई करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला आपल्या घराची फरशी पुसायची आहे. तर फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि या हळदीच्या पाण्याने आपल्याला फरशी पुसायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. त्यामुळे हळदीने फरशी पुसल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते. निगेटिव्ह जी काही ऊर्जा आहे तर ती बाहेर जात असते. सकारात्मक ऊर्जा घरात येत असते. त्यामुळे आपल्याला हळदीच्या पाण्याने फरशी पुसायची आहे. त्याचबरोबर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या दारावर आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचे आहे. त्याचबरोबर घराचा जो आपल्या मुख्य उंबरठा आहे तर त्याच्यावर आपल्याला हळदीने लेपन करायचं आहे. उद्या आपल्याला माता लक्ष्मीची जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर उद्या आपल्याला अन्नपूर्णेची देखील सेवा करायची आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते. आपण प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे उपाय करत असतो, सत्यनारायण करत असतो. पण ही जी श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा आहे याला आपल्याला सत्यनारायण देखील करायचे आहे. याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू देखील आपल्यावर प्रसन्न होत असतात. त्याचबरोबर उद्या आपल्याला माता लक्ष्मीला म्हणजेच आपल्या घरातील जी काही कुलदेवी आहे तर तिला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. हिंदू धर्मामध्ये कुलदेवीला विशेष महत्त्व आहे. कुलदेवी ही आपल्या कुळाचे रक्षण करत असते. कोणतेही शुभ कार्य असो आपण सर्वप्रथम गणपतीची सेवा करतो आणि त्यानंतर कुलदेवीची आपण सेवा करत असतो. कुलदेवीची सेवा केल्यामुळे आपल्या घरावर कुलदेवी कोणतेही संकट येऊ देत नाही. ती आपल्या कुलाचे रक्षण करत असते
आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरातील पूजा करून घ्यायची आहे. तुमच्या किचनमध्ये गॅस असतो तर त्या गॅसची देखील आपल्याला पूजा करायची आहे. गॅसवर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. गॅसच्या वरची जी फरशी असते तिथे देखील आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे. यामुळे आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा हस्ती खेळती राहते. त्यामुळे आपल्याला हे देखील करायचं आहे. तर उद्या आपल्याला एक महत्त्वाची सेवा करायची आहे, ती म्हणजे कुंकुमार्चन. तर आपल्या घरातील जो काही कुलदेवीचा टाक आहे, मूर्ती आहे, त्याच्यावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन ही अतिउच्च कोटीची सेवा आहे. कुंकुमार्चन केल्यामुळे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होत असते. तर देवाचा जो टाक आहे त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत आपल्याला कुंकू 5 बोटांनी टाकायचं आहे. याला कुंकुमार्चन असे म्हणतात. त्याचबरोबर आपल्या कुलदेवीचे आपल्याला ओटी भरायची आहे. त्या आपल्याला कुलदेवीला फुले अर्पण करायचे आहे, धूप-दीप लावायचा आहे, आशीर्वाद मागायचा आहे. त्यानंतर आपल्याला कुलदेवीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहे, ती म्हणजे एक लिंबू घ्यायचं आहे. हे लिंबू आपल्याला चांगलं घ्यायचं आहे. खराब झालेलं, सडलेलं लिंबू नसावं. ते आपल्याला कुलदेवीच्या चरणापाशी अर्पण करायचं आहे. हे लिंबू दिवसभर आपल्याला कुलदेवीच्या टाकाजवळच ठेवायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी हे लिंबू आपल्याला घ्यायचं आहे. आपल्या मुलांवरून, मुलं आपले लहान असतील किंवा मोठी असतील तर त्यांच्यावरून हे लिंबू आपल्याला 7 वेळा उतरून टाकायचं आहे. घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे आपल्याला हे लिंबू उतरून टाकायचं आहे. उतरत असताना आपल्याला ज्या काही मनात इच्छा आहेत त्या सर्व बोलायच्या आहेत. त्यानंतर हे जे लिंबू आहे तर याचे आपल्याला 2 किंवा 4 भाग करायचे आहेत. घराच्या बाहेर जायचं आहे. जर का तुम्ही 2 भाग केले असतील तर दोन्ही रस्त्यावर हे लिंबू आपल्याला टाकायचं आहे. 4 भाग केले असतील तर 4ही दिशेला हे लिंबू आपल्याला टाकायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. यामुळे मुलांवरची वाईट जी काही संकटं असतील ती टळतील. मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल. त्यानंतर आपल्याला अजून एक दिव्याचा उपाय करायचा आहे. तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घ्या किंवा कणकेचा घेतला तरीही चालेल. या दिव्यामध्ये आपल्याला एक वात घालायची आहे. वात ही पिवळी घालायची आहे. एक वात घ्या, त्याला हळद लावा आणि ही वात दिव्यात टाकायची आहे. त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचे तूप किंवा तेल टाकायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे तर त्याच्या बाहेर उजव्या किंवा डाव्या साईडला, कोणत्याही साईडला आपल्याला हा दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे. बघा, पौर्णिमेला मुख्य प्रवेशद्वारावर जर तुम्ही दिवा लावला तर माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होत असतं. माता लक्ष्मी या दिवशी भूतलावावर असते. त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवा लावल्यामुळे बघा तुमच्या घरातील सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होऊन माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल. त्यानंतर उद्या आपल्याला नारळाबाबतीत ही एक चूक करायची नाही. तर आपण प्रत्येक पौर्णिमेला कर्पूर होम करत असतो. म्हणजेच आपण काय करतो, आपण नारळ घेतो, नारळ कापराच्या वड्या टाकून त्या जाळत असतो. पण या पौर्णिमेला आपल्याला नारळाबाबत ही चूक करायची नाही. या दिवशी नारळी पौर्णिमा असते. नारळाला विशेष महत्त्व असतं. आपण नारळाची पूजा करतो. नारळाच्या बर्फी वगैरे पदार्थ करून खातो. नारळाला विशेष स्थान आहे. त्यामुळे नारळाला आपल्याला जाळायचं नाही, कर्पूर होम करायचा नाही. ही चूक अजिबात सुद्धा करायची नाही. तर अशा प्रकारे आपल्याला उद्या नारळी पौर्णिमेला कुलदेवीला अर्पण करून घेण्यासाठी ह्या सर्व छोटे मोठे जे उपाय आहेत ते करायचे आहेत. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.